एका दिवसात एवढं सगळं खास घडेल असं आम्हालाही वाटलं नव्हतं, पण परीच्या बर्थडेला पुढे जे झालं ते खरंच खूप खास करणार होतं. चला तर मग सुरुवात करूया. हॅलो एव्हरीवन, जय शिवराय. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. जो परीच्या बर्थडेची सुरुवात सकाळी अशी झाली. एक तिला मोत्यांची माळ सापडली होती आणि ती सरप्राईज अशी की होती. तिला सरप्राईज गिफ्ट्स वगैरे खूप आवडतात. सकाळी तिला ब्रेकफास्टसाठी मी फ्रूट्सच दिले होते आणि तिला शाळेत पाठवली होती आणि खूपच उशीर झाला. तिला यायला 3 वाजले होते. शाळेत इन्स्पेक्शन वगैरे चालू होतं, त्याच्यामुळे खूपच टाईम झाला. सो तिच्या आवडीचे मी इकडे फ्रेंच फ्राईज वगैरे करून ठेवले होते आणि तिच्या आवडीचं फ्रूट म्हणजे खूप दिवसापासून ती मागवत होती. पप्पानी तिला ड्रॅगन फ्रूट पण आणलं होतं. सो तिचं दुपारचं असं खाऊन झालं होतं आणि बाहेर जायचं होतं आम्हाला, त्याच्यामुळे तिची ती नखरे तुम्ही बघू शकता. पहिल्यांदा तर तिने लिपस्टिक सारखं लावायचं केलं, ते रेड कलरचं असते त्याच्यामुळे पहिल्यांदा तिने लिपस्टिक लावून घेतली आणि त्याच्यानंतर मग थोडंफार खाल्लं आणि आम्ही सगळे आवरून मग निघालो. आज महादेवाच्या दर्शनाला जायचं होतं. पहिला श्रावणी सोमवार पण असल्यामुळे खूप शुभ दिवस पण होता. आता तिथं पेट्रोल पंपवर थांबल्यावर परीची मस्ती तर चालूच होतं. आता इथून अजून भरपूर लांब होतं. सो रस्त्यात निसर्गाचं दृश्य वगैरे बघा तुम्ही. आणि फायनली आम्ही पोचलो. खूप उंचीवरती होतं. 2 ऑप्शन होते, एक तर चालत जायचं आणि दुसरं स्कूटीवरून तुम्ही वरतीपर्यंत जाऊ शकता. मग आम्ही दुसऱ्या रूटने डायरेक्ट स्कूटीवरूनच वरती गेलो. सो परी ते बघा, परीचा चालूच आहे उत्साह. एवढा उत्साह होता की काय सांगायचं. तिला तिथं खूप दिवसापासून म्हणते ती गोविंदाला जायचं. सो आम्ही तिला इथं आणलं होतं. म्हणली मला इथंच गोविंद दिसते आणि ते माकडे भरपूर असतात. तिला माकडे दिसायला लागल्यावर ती कशी पळत होती बघा. आता ती इकडे आली आणि म्हणून ती मम्मा तुझी ओढणी ओढून जाईल, मी पकडते म्हणून. वारा भरपूर होतं त्याच्यामुळे. त्याच्यानंतर पिंडीचे वगैरे आम्ही आशीर्वाद वगैरे घेतला. आता परीचं पण इथं दर्शनाचा कार्यक्रम चालू आहे आणि इथलं वातावरण बघा तुम्ही. खूपच सुंदर असं निसर्गरम्य वातावरण वाटतं पाहायला. आणि ते माकडं खूपच होते, ते बदक पण होते आणि आम्ही थोडक्यात रस्ता पण चुकलो होतो. आणि ते तुम्ही माकडं बघा. आणि ते परीच्या गप्पा काय संपणाऱ्या नव्हता, त्याच्या गप्पा चालूच होत्या. आणि ती तिकडून पळत आली आणि आता ती काय म्हणते बघा. काय होते? ती म्हणते जाऊ नको तिकडं मम्मा, तुला माकड चावेल. दर्शन वगैरे झाल्यानंतर मध्येच पाटीत चहा प्यायला थांबलं होतं. त्यानंतर खूप टाईम झाला, घरी आलो आणि आमच्या इकडे डेकोरेशन वगैरे रेडी होतं. आणि आता परीचा तुम्ही ड्रेस बघा. आणि ही छोटीशी क्लिप आहे, आम्ही थोडंफार रील वगैरे केलं त्याच्यामुळे उभं रेकॉर्ड झाला आहे. केक कटिंग वगैरे थोडी मस्ती वगैरे झाली होती आणि आता इकडे गँग गोळा झाले होते सगळे. परीचा आता तुम्ही फेस बघा, किती आनंद झाला तिला गिफ्ट बघून. आता हे माझं गिफ्ट होतं, मेकअपचं किट मी तिला घेतलं होतं. किड सेफ्टीचं बघून घेतलं होतं, खूप दिवसापासून मागवते. नंतर खालच्या 2 दिद्यांनी पण गिफ्ट आणलं होतं आणि या भैयानं पण गिफ्ट आणलं होतं. तिने डॉक्टरचं सूट आणलं होतं आणि त्या 2 दिद्यांनी ते स्लेट पेन्सिलचं मुद्राचं वगैरे ते असते, ते काय मला नाव पण माहीत नाही त्याचं व्यवस्थित, ते तसलं आणलं होतं. असा होता कालचा दिवस. कसा वाटला व्लॉग कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच व्लॉगसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.